धर्मात पती पत्नीच्या नात्याला एक पवित्र बंधन मानले जाते. या नात्यात काही मर्यादा असतात, ज्याचे उल्लंघन केल्यास धार्मिक दृष्टिकोनातून पाप मानले जाते. शास्त्रानुसार विवाहित पुरुषाने केवळ आपल्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवायचे. अन्य स्त्रीसोबत असे संबंध ठेवल्यास पाप लागते आणि पूर्वजही नाराज होतात. परंतु शास्त्रात एक अपवादही नमूद केला आहे. यानुसार एक विशिष्ट परिस्थितीत पुरुष आपल्या पत्नीशिवाय अन्य एक स्त्रीसोबत संबंध ठेवू शकतो आणि त्याला पाप लागणार नाही. हा अपवाद कोणता आहे ते आपण एका कथेच्या माध्यमातून समजून घेऊया. एक छोटेसे गाव होते. त्या गावात योगेंद्र नावाचा एक तरुण राहत होता. त्याचा विवाह श्यामला नावाच्या एका सुंदर युवतीशी झाला होता. श्यामला ही एक पतिव्रता स्त्री होती. ती आपल्या पतीवर खूप प्रेम करायची. परंतु योगेंद्र मात्र एका सुंदर स्त्री मोहिनीच्या प्रेमात पडला होता. मोहिनी ही सुंदर, मोहक आणि रहस्यमयी स्त्री होती. मोहिनीची त्वचा कांचनवत चमकदार, डोळे मुग्र जळासारखे चमकदार आणि केस काळे आणि मुलायम असावेत. तिचे शरीर सुडौल आणि आकर्षक होते. तिची प्रत्येक हालचाल, प्रत्येक बोलणे पुरुषाच्या मनावर जादू करायचे. तिला पुरुषाच्या मनोवृत्तीचे खूप चांगले ज्ञान होते. ती आपल्या बोलण्याने आणि वागण्याने कोणत्याही पुरुषाला आपल्या वंशात करू शकत होती. गावात एक प्राचीन मंदिर होते. योगेंद्र दररोज मंदिरात दर्शन घेण्यासाठी जात असे. एक दिवस मंदिरात त्याला मोहिनी प्रार्थना करताना दिसली. तिचे सौंदर्य आणि भक्तिभाव पाहून योगेंद्र तिच्याकडे आकर्षित झाला. तिच्याकडे एक मोहक हास्य होते आणि तिचे डोळे मुग्र जळासारखे चमकत होते. तिला पाहून योगेंद्रच्या हृदयात एक वेगळीच भावना जागृत झाली. त्याने हिम्मत करून तिचे नाव विचारले. तिने आपले नाव मोहिनी सांगितले. त्यांच्यात थोडा संवाद झाला आणि त्यांची ओळख झाली. त्यानंतर मग रोज तो तिला भेटण्यासाठी जात असे. त्याने गुप्तपणे मोहिनीशी संबंध प्रस्थापित केले. तो रात्रीच्या अंधारात मोहिनीच्या घरी जाऊ लागला. त्याने श्यामलावर विश्वासघात करत होता. एक दिवस श्यामला योगेंद्रच्या या विश्वासघाताची गोष्ट जाणून घेऊ लागली. तिला या गोष्टीची कल्पनाही नव्हती की तिचा पती तिच्यावर इतका विश्वासघात करू शकतो. ती खूप दुःखी झाली. तिला वाटले की तिचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. ती रडू लागली. त्याच वेळी त्या गावातून देवर्षी नारद जात होते. त्यांनी तिला पाहिलं की नारायणाचा धावा करत होती. देवर्षी नारदाला श्यामलाच्या दुःखाचा खूप खेद वाटला. त्यांनी श्यामलाजवळ जाऊन तिचे दुःख जाणून घेतले. श्यामलाने देवर्षी नारदांना आपल्या पतीच्या विश्वासघाताची सारी कहाणी सांगितली. देवर्षी नारद श्यामलाचे दुःख पाहून खूप दुःखी झाले. तेव्हा ते देवर्षी नारद मुनी यमराजाजवळ गेले. नारद मुनी खूप बुद्धिमान आणि जिज्ञासू होते. त्यांनी यमराजांना विचारले, हे यमराज, आपण नरक आणि मृत्यूचे स्वामी आहात. आपण प्रत्येक प्राण्याला त्याच्या कर्माच्या अनुसार फल देता. पण मला एक शंका आहे. शास्त्रानुसार एका पुरुषाने एका स्त्रीशी विवाह करावा आणि तिच्याशी संबंध ठेवावा असे सांगितले आहे. पण आपण पाहतो की अनेक पुरुष अनेक स्त्रियांसोबत विवाह करतात आणि संबंध ठेवतात. तर मला सांगा, हे पाप आहे का? याचे काय फल होते? शास्त्र याबाबत काय सांगते? नारद मुनीचा हा प्रश्न खूपच गहन होता. कारण धर्मशास्त्रामध्ये विवाह आणि वैवाहिक जीवनाबद्दल अनेक नियम आणि प्रतिबंध आहेत. पण प्रत्यक्षात आपण पाहतो की अनेकदा हे नियम मोडले जातात. त्यामुळे नारद मुनी या विषयावर यमराजाचे स्पष्टीकरण जाणून घेऊ इच्छित होते. यमराज देवर्षी नारद मुनींना म्हणाले, तुम्ही विचारलेला प्रश्न मानव जीवनाच्या कल्याणासाठी खूप महत्त्वाचा आहे. पण मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर एका कथेच्या माध्यमात देईन. ही कथा ऐकून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तरे मिळतील. प्राचीन काळी एका गावात एक राजा राहत होता. तो राजा खूप दयाळू होता. तो आपल्या प्रजेच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गरजेची काळजी घेत असे आणि त्यामुळे प्रजा त्याच्यावर प्रेम करायची. राजाचा विवाह झाला होता आणि त्याची राणीही खूप सुंदर आणि दयाळू होती. राजा राणीचे जीवन खूप सुखी होते. पण त्यांना एकच दुःख होते, ते म्हणजे त्यांना संतान नव्हते. राजा राणी आणि संपूर्ण गावातील प्रजा
या गोष्टीची चिंता करायची की राजाच्या नंतर त्याच्या राज्याची सूत्रे कोण हाती घेईल. आणि राणीने अनेक वैद्यांकडून विविध उपचार करून पाहिले. त्यांनी व्रत, दान, यज्ञ आणि संतान प्राप्तीचे इतर उपायही केले, तरीही त्यांना मुलगा झाला नाही. यामुळे दुःखी झालेल्या प्रजेने राजाला सल्ला दिला की त्यांनी दुसरा विवाह करावा, जेणेकरून त्यांचे वंश चालू राहील आणि गावात एक नवा राजा होईल. पण राजा आपल्या पत्नीवर प्रेम करत असल्याने दुसरा विवाह करण्यास तयार नव्हता. शिवाय त्याला शास्त्राचेही ज्ञान होते. शास्त्रामध्ये असे सांगितले होते की एका पुरुषाने एकच विवाह करावा, दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवणे पाप आहे. तेव्हा राजा मानला नाही, तेव्हा प्रजा राणीकडे गेली आणि तिला विनंती केली की ती राजाला समजावून सांगेल की त्याने दुसरा विवाह करावा, कारण भविष्यात त्याच्या राज्याला एक राजा लागेल. पण राजाने राणीचे ऐकले नाही. स्वर्गलोकातून राजाचे पूर्वज हे सर्व काही पाहत होते आणि त्यांना ही चिंता होती की जर राजाला पुत्र झाला नाही तर त्यांचा वंश पुढे कसा वाढेल. याच भयामुळे सर्व पूर्वज दुःखी होऊन एक दिवस राजाच्या स्वप्नात आले. पूर्वज राजाला म्हणाले, तुझ्यामुळे आमच्या कुळाचा नाश होत आहे, म्हणून आम्ही तुझ्यावर खूप नाराज आहोत. तर राजा म्हणाला, मी असा कोणतं पाप केला आहे ज्यामुळे तुम्हाला दुःख होत आहे. तर पूर्वज राजाला म्हणाले, पुत्र ही आमच्या मुक्तीचे एकमेव उपाय आहे आणि तो म्हणजे तुझी संतान. जेव्हापर्यंत तू एका पुत्राला जन्म देणार नाहीस तोपर्यंत आमचा क्रोध शांत होणार नाही, कारण आमचे संपूर्ण कुळ नष्ट होईल. म्हणून आम्ही तुझ्याकडून विनंती करतो की तू दुसरा विवाह कर. पण राजा आपल्या पूर्वजांच्या या विनंतीलाही नाकारतो. राजा जेव्हा मान्य करत नाही तेव्हा सर्व पूर्वज यमराजाकडे जातात आणि त्यांना संपूर्ण परिस्थिती सांगतात. पूर्वजांच्या विनंतीवर यमराज पृथ्वीवर येतात आणि एका साधूचे रूप धारण करून राजाच्या दरबारात जातात. राजा साधूला पाहून अत्यंत खुश होतो आणि त्यांना भोजन करावा आणि त्यांना विचारतो की तुमच्या येण्याचं कारण काय आहे. साधू राजाला म्हणतात की मी यमराज आहे, जो तुमच्या पूर्वजांच्या सांगण्यावर तुमच्याशी भेटायला आलो आहे. यमराज राजाला म्हणतात की तुम्ही तुमच्या पूर्वजांना नाराज केले आहे, ज्यामुळे तुमच्या कुळाचा विनाश होईल. मरण्यानंतर तुमची दुर्गती होईल आणि तुमच्या आत्म्याला मोक्षही मिळणार नाही. तुमची आत्मा जीवनभर इकडे तिकडे भटकत राहील. तेव्हा राजा यमराजाकडे म्हणतो की मी विवंश आहे, कारण शास्त्रामध्ये सांगितले आहे की एका व्यक्तीने फक्त एकदाच विवाह करावा आणि त्याला आपल्या पत्नी व्यतिरिक्त इतर कोणत्याही परकी स्त्रीशी संबंध ठेवायला नको. हे सर्व जाणून असताना जर मी दुसरा विवाह करतो तर मला पाप लागेल. पापाचा भागीदार होण्यापेक्षा मी जीवनभर पुत्रहीन राहणे पसंत करतो. त्यानंतर यमराज म्हणतात, हे पुत्र, एक पुरुष दुसरा विवाह करू शकतो, पण त्याच्या पत्नीची मान्यता असणे आवश्यक आहे. जर पत्नी आपल्या पतीला दुसरा विवाह करण्याची परवानगी देते तर अशा परिस्थितीत व्यक्ती दुसरा विवाह करू शकतो आणि त्याला पापही लागत नाही. शास्त्रामध्ये सांगितले आहे की जर एखाद्या पुरुषाला पुत्र प्राप्त होत नसेल आणि त्याची पत्नी त्याला दुसरा विवाह करण्याची परवानगी देते, म्हणजे संतान प्राप्तीसाठी, तर अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला पाप लागत नाही. यमराजाची ही बात ऐकून राजा खूप प्रसन्न होतो आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन तो आपल्या पत्नीकडे जातो. राजा आपल्या पत्नीला दुसरा विवाह करण्याची परवानगी मागतो. जेव्हा राणी राजाला दुसरा विवाह करण्याची परवानगी देते तेव्हा तो लवकरच दुसरा विवाह करतो आणि त्याला पुत्र प्राप्त होतो. राजाच्या या निर्णयामुळे राणी, प्रजा आणि स्वर्गलोकात असलेले राजाचे पूर्वजही खूप प्रसन्न होतात आणि ते यमराजाचे आभार मानतात. या कथेच्या माध्यमातून यमराज देवर्षी नारद मुनीला सांगतात की कोणत्या परिस्थितीत एक व्यक्ती दुसरा विवाह करू शकतो आणि त्याला पापही लागत नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.